हॅलो फ्रेंड्स, राणी ज्वेलरीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 32 साईजसाठी कटोरी ब्लाउजची इथे कटिंग पाहणार आहोत। तर आधी आपण कटिंग अस्तरावरती करूया, मग आपण मेन फॅब्रिक इथे कट करणार आहोत। तर चेस्ट वाईज आधीच आपण अस्तराची डबल घडी घालायची आहे, जे नवीन शिकते स्पेशली त्यांच्यासाठी। तर बघा, आपण रेडीमेड माझ्याकडे इथे कटोरी ब्लाउजची मी कटिंग करून ठेवली आहे। तर ज्यांनाही कटिंगचा व्हिडिओ माहिती नाही की पेपर पॅटर्न कसं काढायचं, त्यांच्यासाठी मी लिंक इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे शेअर करणार आहे। आधी तर आपण चेस्ट वाईज अस्तराची डबल घडी घालायची आहे। तर इथे बघा, आता आपण चेस्ट वाईज डबल घडी घातली आहे। त्यानंतर करायचं काय, हा जो आपला शोल्डर पॉइंट राहतो, जर खालीवर कापड असेल तर तिथे आधी तर तुम्ही एक लाईन ड्रॉ करून घ्या, जेणेकरून शोल्डर कमी जास्त होणार नाही। एक सरळ लाईन ड्रॉ करायची। आता मेजरमेंट लक्षात घ्यायचंय की आपण कसं घ्यायचंय। जी आपली बंद बाजू आहे ती मी माझ्याकडून ठेवून घेतली आणि उंची जी ब्लाउजची आहे तयार उंची आपल्याला इथे 13 तयार हवी आहे। तर या पॉइंटला आपण 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत, म्हणजेच की 14 इंच। आता एक नॉर्मल जे ब्लाउज असतं ते आपण इथे कट करणार आहोत। 9 इंचाचा पाठीमागचा आपला गळा आहे, तर शोल्डर आपण ह्या पॉइंटला घेतोय 5.5 इंचावरती। 5.5चं आपलं शोल्डर असणार आहे। त्यानंतर मुंढ्याची जी उंची ती आपण या पॉइंटला घेतोय 6 इंचावरती। आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपण चेस्ट वाईज इथे डबल घडी घालायची। तर 32 इंचाचा आपला चेस्ट घेर आहे, तर अगदी 8 वरती आपण एक पॉइंट देऊया आणि इथून पुढे 1.5 इंचची मार्जिन। ते जे पॉइंट आपण इथे आखून घेतले त्याला स्केलच्या साह्याने आपण सरळ अगदी बेसिक ब्लाउज आपण इथे कट करतोय, सरळ इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची, जेणेकरून कमी जास्त होणार नाही। आता बघा, पाठीमागे जो फुगा किंवा मग चुणी येते बाहीच्या पॉइंटला, तिथे आपण मेन काय करायचंय, जी आपण इथे मुंड्याची उंची घेतली आहे 6 इंचावरती, त्याचा सेंट्रल पॉइंट काढायचा आहे। हा एक पॉइंट आणि जो आपला चेस्टचा जो परफेक्ट पॉइंट दिला आपण 32 इंचाचा 8चा चौथा पार्ट आहे, हे दोघे पॉइंट आपल्याला इथे अगदी आतल्या हाताने इथे मॅच करायचे आणि एक पॉइंट जॉईन केल्यानंतर याला गोलाई हलकीशी याला गोलाई द्यायची या पद्धतीने। तर हे झालं मुंड्याच्या गोलाईविषयी, जे की परफेक्ट यायला हवं। आता खाली कमरेचा बार, कमर घेर आहे आपला इथे 28 इंचचा, तर आपण 7 वरती एक पॉइंट देऊया आणि वरती आपण 1.5 इंचची मार्जिन घेतली, खाली मी ते 2 इंचची मार्जिन घेतली, कारण आपल्याला पाठीमागचे टक्स टाकायचे, त्याच्यासाठी आपण इथे अजून अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले। आता जे एक्स्ट्रा वाला पॉइंट आहे तो फक्त मॅच करायचा आहे। आता शोल्डर विषयी, जे शोल्डर डाऊन होण्याचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी आपण काय करायचंय, आधी तर गळ्याचा घेरा इथे माझा असणार आहे 2.5 इंचावरती। गळा आपल्याला 9 तयार हवाय, तर मी इथे 9.5 वरती एक पॉइंट देते। वरती आपण 2.5 घेतलाय, खाली पण आपण 2.5 इंच घेतोय। इथे आता आपल्याला बॉक्स शेप मध्येच गळा हवाय, तर इथे मी कुठल्याही प्रकारचा आकार न देता इथे आपण सरळ फक्त एक चौकोनी गळा तयार करतोय या पद्धतीने। आता हे झाल्यानंतर शोल्डर विषयी सांगेन तुम्हाला। या पॉइंटला आपल्याला जायचे अर्धा इंच आत खाली मुंड्याच्या साईडने आणि तिरकस इथे शोल्डर जे इथे डाऊन करायचंय या पॉइंटला। तो पार्ट आपण कट पण करणार आहोत। तर पाठीमागचा टक्स किती घ्यायचे, या पॉइंट पासून 3.5 इंचावरती आणि उभा टक्स गळ्याचे अर्धा इंच आपल्याला ठेवायचा आहे खाली। तर इथे उभा टक्स आपण घेणार आहोत 3.5 इंचावरती। जो आपण इथे अर्धा इंच वाढवला तो किंचितसा आपल्याला पाठीमागे टक्स टाकायचा आहे। तर बघा, 32 साईज साठीचा आपण परफेक्ट अगदी पाठीमागचा जो पार्ट आहे 9 आपला पाठीमागचा गळा असणार आहे, त्यानुसार आपण इथे पूर्ण ड्रॉ करून घेतले। आता आपण याची कटिंग करून घेऊया। तर बघा, आपण पाठीमागचा पार्ट इथे कट करून घेतलाय, शोल्डर पॉइंटला पण आपण कटिंग करून घेतली आहे या पद्धतीने। तिरकशी शोल्डर जे येते मुंडच्या साईडने आपल्याला डाऊन करायचे। तर पाठीमागचा पार्ट आपण कट करून घेतलाय, आता आपण कट करूया फ्रंट पार्ट। तर बघा, फ्रंट पार्ट साठी मी इथे पेपर पॅटर्न माझ्याकडे आहे। आपल्याकडे कटोरी आहे 5 इंचाची, साईड पट्टी 5, योगपट्टी 5 इंचाची,
आता याची कटिंग कशी केली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक शेअर करणार, जेणेकरून तुम्हाला पेपर पॅटर्न हे सोप्या पद्धतीने काढता येईल. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की हे कट केल्यानंतर यात वाढवायचं काय. तर आता तर या पॉइंटला बघा साईड पट्टी आहे, जशी आहे तशी मी इथे ड्रॉ करते. यात कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा वाढवणार नाहीये. ही झाली आपली साईड पट्टी. आता कटोरीचा जो पॉइंट आहे, कटोरी पण जशी आहे तशीच इथे मी कट करणार आहे, कुठल्याही प्रकारची इथे वाढवणार नाही. फक्त ब्लाऊजच्या उंचीमध्ये मी तुम्हाला सांगेल, जेव्हा मी हे पेपर पॅटर्न जेव्हा आपण याला कट केलं होतं तेव्हा ब्लाऊजची उंची इथे माझी तयार 12.5 होती आणि आता जे ब्लाऊज आपण स्टिच करतो ते 13 याची उंची येते. याला साधारणपणे मला जो आपला खाली योगपट्टीचा पार्ट आहे याला मी खाली फक्त अर्धा इंच वाढवून घेणार आहे. तर बघा या पॉइंटला मी आपण व्हाईट चॉकने तुम्हाला एक्स्ट्रा किती वाढवलंय हे व्यवस्थित लक्षात येईल. इथे मी साईड पॉइंट पासून पण मी किंचितसं वाढवलंय आणि इथे जी उंची आहे याचीवाली ही पण तुम्ही बघा खाली या पॉइंटला मी ते वाढवून घेतली आहे. बघा या पद्धतीने ही आपली झाली योगपट्टी. फक्त हाच पार्ट आपल्याला वाढवायचा आहे, बाकी आहे तसं मी इथे ड्रॉ करून घेते. यात आपल्याला कुठल्याही प्रकारची चेंजेस करायची नाही आहे. तर बघा या पद्धतीने बस हे झालं आपलं फ्रंट पार्ट ड्रॉ करून याला आपण कट करून घेऊ. तर इथे बघा आपण फ्रंट पार्ट जो तो पूर्ण कट करून घेतलाय. कटोरी, साईड पट्टी, योगपट्टी दोन पार्टचे डबल घडी करून आपण इथे पार्ट इथे रेडी करून घेतले. आता बघा पूर्ण जी आपण जी पेपर पॅटर्नची कटिंग होती ती आपली झाली आहे. आता आपल्याला स्लीव इथे कट करायची आहे, तर त्यासाठी आपण अस्तर इथे परत जेवढं आपलं उरलंय त्यात आपल्याला 10 इंचाची स्लीव कट करायची. तर बघा स्लीवसाठी इथे आपण अस्तर मी इथे डबल फोल्ड ठेवलंय. त्यानंतर याला आपल्याला 4 कापडात याची घडी घालायची या पद्धतीने. आणि आता बघा हा जो आपला खालीवरचा जो कापड आहे याला आधी आपण एका लाईनने सरळ कट करून घेऊया, किंवा मग तुम्ही ते ड्रॉ करून घ्या, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की या पार्टमध्ये आपली स्लीव कट होणार नाही किंवा खाली वर कट होईल. तो मी इथे लाईन ड्रॉ करून घेतली आहे. आता स्लीव हवी आपल्याला तयार 10 इंचची. तर या पॉइंट पासून तुम्ही एक 11 इंचावरती पॉइंट द्यायचे, 1 इंच घ्यायचे एक्स्ट्रा. त्यानंतर जो बॉटमचा पार्ट आहे तो आहे आपला पूर्ण 10 इंचाचा. तर इथे आपण त्याचा निम्मा पार्ट टाकूया, म्हणजेच की 5 इंचावरती. इथून पुढे 1.5 इंचची मार्जिन. तर बघा आता या पॉइंटला आपण सरळ स्केलने लाईन ड्रॉ करून घेऊया. आता हे झाल्यानंतर याच पॉइंट पासून वरती आपल्याला काखेतलं मेजरमेंट टाकायचं इथे 3 इंचावरती. आणि इथून पुढे मुंड्याची गोलाई घ्यायची आपल्याला या पॉइंट पासून तिरकशी. जिथे मी 3 वर पॉइंट दिले तिथे तिरकस 7 वरती आपल्याला एक पॉइंट टाकायचा आहे. आणि इथून पुढे 1.5 इंचची मार्जिन. तर जिथे आपण 7 वरती मुंड्याची जी गोलाई दिली त्याला आपल्याला या पद्धतीने तिरकसचा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि जो आपला इथे साईड फिटिंग वाला पॉइंट आहे तिथे आपल्याला सरळ लाईन ड्रॉ करायची. आता बघा हे झाल्यानंतर हा जो आपला साईड पॉइंट आहे याला जो आपला एक्स्ट्रा आपण घेतले तिथे सरळ लाईन ड्रॉ करा. तर इथे आपली स्लीव ड्रॉ करून झाली आहे. एक्स्ट्रा पार्ट आपण इथे कट करून घेऊया. तर इथे बघा आपण स्लीव कट करून घेतली आहे. स्लीव कट झाली, हिला फ्रंटची गोलाई द्यायची राहिली आहे. तर हिला आपण कधी देणार आहोत, जेव्हा आपण स्टिचिंग करू त्या पॉइंटला आपण हिला फ्रंटची गोलाई देणार आहोत. तर इथे बघा आपण मेन फॅब्रिक डबल ठेवून घेतलंय, त्याच्यावरती पूर्ण या पद्धतीने जे आपण अस्तर कटिंग केलं ते ठेवून घेतलंय. कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा न कट करता आपण आहे तसं पूर्ण मेन फॅब्रिक इथे कट करणार आहोत. कटिंग आपली इथे कम्प्लीट होती. तर आजच्या कटिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही प्रश्न पडले असेल तर तुम्ही मला कमेंट्स करा. आणि कटोरी ब्लाऊजची जे कटिंग आहे पेपर कटिंग नवीन शिकण्यासाठी तुम्ही मला कमेंट्स करा. त्यानुसार आपण इथे नेक्स्ट व्हिडिओ टाकू. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवीन शिकण्यासाठी व्हिडिओ शेअर करा.